देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. साजतवं रागतवं आसतवं गङ्गकरिती ध्यासतवं छन्दतवं गन्धतवं धुन्दकरिती याहि जन्मी पुन्हा सजुदे प्रीतीची ही रागिणी. नारायण नारायण. ज्या क्षणाची समस्त सृष्टी वाट पाहत होती तोच हा क्षण. श्री खंडेराय आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी महसा या दोघांचाही या विवाहाला होकार आहे हे सांगण्यासाठी आता कुठल्याही औपचारिक घोषणेची आवश्यकता नाही. म्हाळसा देवीला श्री खंडेरायांची खुणगाठ मिळणं आणि त्याची साक्ष पटवण्यासाठी हे सर्व घडणं हा शिवलीलेचाच एक भाग आहे.
देवा. अहो, मी काय म्हणते, या सर्व गोष्टींची खूप घाई तर होत नाहीये ना? हो, विवाहाची तिथी ठरवण्यापर्यंत आपण आलो. हो काय म्हणताय? अजून आपण वरवधूची पत्रिका जुळवून कुठे पाहिलीये? हे पहा, खंडेरायांचं स्थळ हे आपल्या कन्येकरता सर्वोत्तम स्थळ आहे. त्यामुळे मला नाही वाटत आपण त्यांची पत्रिका पाहावी. अहो पण आता ह्या बाबीत लक्ष घालण्यापेक्षा माणसाला तयार करा. आपल्याला विवाहाच्या बोलणीसाठी बसायचंय. नारायण नारायण. विवाहाच्या प्राथमिक चर्चेस आता सुरुवात करण्यास हरकत नाही. या कार्यासाठी वरपक्षाकडून कोणी पौरोहित्य करण्यास येणार असेल तर तसे सांगावे. आपण थांबू. महाशास्त्री, आपण ज्ञानी आहात, तेव्हा या कार्याचे पौरोहित्य आपणच करावे. आता उभयतांनी डोळे मिटावेत प्रार्थनेसाठी. आता उभयतांनी आपापल्या आराध्याचे स्मरण करा. क्षमा असावी देवा. आळसा, आपण आपल्या आराध्याचे स्मरण करा.
आजचा हा सोहळा अविस्मरणीय आहे. आपण शब्दप्रभू आहात, परंतु आजच्या ह्या शुभप्रसंगी आपले मौन का? इथे उपस्थित सर्वांना आपणाकडून काही ज्ञानार्जन मिळणार नाही का? आज जेजुरीत या शुभ क्षणी म्हाळसा देवींचं नाव श्री खंडेरायांशी अनादी काळासाठी जोडलं जाणार. या शुभ प्रसंगी सर्वांसाठी खंडेरायांची 11 शुभनामं प्रस्तुत करण्याची इच्छा आहे. ओम गंगा म्हाळसिका प्रियाय नमः. ओम गंगा म्हाळसिका कांताय नमः. ओम गंगा म्हाळसिका पतये नमः. ओम कांताय नमः. ओम सूर्यकोटि समप्रभाय नमः. ओम चंद्रकोटि समप्रभाय नमः. ओम दक्षसिद्धिप्रदायकाय नमः. ओम भक्तचिंतामणये नमः. ओम प्रजापालाय नमः. ओम हरये नमः. ओम अखंडित प्रीत मनसे नमः. या शुभघडीची सर्व सज्जता पूर्ण झाली आहे. सर्व देवतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच. आता विवाहा संदर्भात प्राथमिक चर्चा करण्यास हरकत नाही. देवा, आपण सांगावे की आम्ही सुरुवात कशी करावी. महाशास्त्री, आम्ही याआधी आपणास स्पष्ट सांगितले आहे की आपण ज्ञानी आहात, तेव्हा मनात कोणताही संदेह अथवा संकोच न बाळगता प्रथेप्रमाणे सर्व काही करावे. प्रथेनुसार आणि माझ्या आजवरच्या ज्ञानसिद्धीच्या आधारावर आपण पहिल्यांदा ग्रह नक्षत्र योग पाहून विवाह स्थिती निश्चित करावी असं मला वाटतं. अर्थात आपण जो मुहूर्त सांगाल तो नक्कीच शुभ असणार. त्यामुळे आपण म्हणत असाल तर हा विधी टाळूनही आपण पुढे जाऊ शकतो. मला असे वाटते की आपण प्रथेनुसार ग्रह नक्षत्र योग पाहणेच उचित ठरेल.
आपल्या मनात असेल तसेच होईल. आपण निश्चिंत असाल. महाशास्त्री, विवाहाची तिथी प्रथेनुसार निश्चित करा. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार पौष पौर्णिमा आणि मृग नक्षत्र हा योग श्री श्री खंडेराय आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांच्या विवाहास अत्यंत अनुकूल आहे. सदानंदाचं जय मल्हार. नारायण नारायण. बानू, ए बानू, अगं अशी काय बसली असती हो? काय झालं माझ्या लेकराला? काय सांगू बा, आज माझं कशात बी मनच लागना झालं.